पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराप्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, नवापूर सकल भोई समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। अकोला शहरातील गुलजारपुरा येथे 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी लैंगिक अत्याचाराप्रकरणी आरोपीस फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे कठोर शिक्षा व्हावी, तसेच पीडितेला तात्काळ न्याय व आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सकल भोई समाज नवापूर तर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनात नमूद केले आहे की दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी गुलजारपुरा येथे आरोपी तोहिद समर याने घरातील मंडळी गणेश विसर्जनासाठी बाहेर गेल्याचा फायदा घेत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केला। या प्रकारामुळे समाजात तीव्र संतापाची लाट उसळली। पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून आरोपीस अटक केली असून त्याबद्दल समाजाने पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत। निवेदनात यापुढेही म्हटले आहे की आरोपीवर यापूर्वीही अशा गंभीर गुन्ह्यांचे आरोप करून त्याने तुरुंगवास भोगलाय, तरी देखील त्याने पुन्हा गुन्हा केल्याने ही बाब अत्यंत चिंताजनक असून भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 63, 64, 65 तसेच बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा पोक्सो ऍक्ट 2012 अंतर्गत हा गंभीर गुन्हा आहे। त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात तातडीने व्हावी, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली। तसेच पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला या काळात मानसिक व सामाजिक आघात बसला असून शासनाच्या योजनांनुसार त्यांना त्वरित आर्थिक सहाय्य मिळावे अशी ही मागणी समाजाने केली आहे। या निवेदनावर अजय मोहने, दर्शन ढोले, महेंद्र मोरे, चंद्रकांत मोरे, डॉक्टर आशुतोष वाडिले, दीपक परदेशी, कमलेश मोरे, कुवर मोहने, मनोज मोहने, गोरख बेंद्रे, तुकाराम भोई, परेश भोई, संजय वाडेकर, रमेश ढोले, अविनाश बेंद्रे, निलेश ढोले, प्रकाश भोई, हरीश ढोले, रवींद्र भोई, मनोज वाडिले यासह सकल भोई समाज नवापूरचे प्रतिनिधींच्या सह्या आहेत। सकल भोई समाजसेवा, तालुका भोई समाजसेवा संघ हे सर्वजण अकोला इथे एका अतिशय गरीब कुटुंबाच्या अगदी 13 वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने गणपती विसर्जनाच्या वेळेस संपूर्ण कुटुंब बाहेर गेलेलं असताना घरात शिरून अशा या अगदी लहान वयाच्या 13 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि ह्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर भोई समाजावरती उमटले आहेत। तेव्हा आजच्या दिवशी या नराधमाला जास्तीत जास्त कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। मी म्हणतो की या नराधमाला, कारण त्याचं पूर्वीचं सुद्धा रेकॉर्ड हे क्रिमिनल रेकॉर्ड आहे, तेव्हा अशा या लैंगिक अत्याचार करणाऱ्या, या लहानशा मुलीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी याच्यासाठी आम्ही निवेदन घेऊन संपूर्ण भोई समाज आम्ही आज इथे आलो आहोत आणि आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना हे निवेदन सादर केलेलं आहे।